19व्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहिले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांती ज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ओळखलत मला? मी सावित्री. विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. त्या काळी समाजात स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं. संसार करणारी, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाप्रमाणे जीवन जगत होती. शाळा शिकण्याचा तिला अधिकार नव्हता. स्वतंत्र विचार करण्याची तिला मुभा नव्हती. पतीचा मृत्यू झाला तर दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती. उलट पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं. हे असं का? याला कारण एकच: अज्ञान. शिक्षण नाही, मुलींना एकत्रित येण्याची जागा नाही. म्हणूनच माता सावित्रीनं ज्योतिबांना साथ दिली. समाज कंटकांच्या विरोधाला न जुमानता, जीवाची पर्वा न करता ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका होऊन सावित्रीबाई शिकवायला गेल्या. म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया शिक्षित झाल्या, उच्च पदावर गेल्या. त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. अन्यथा काय झालं असतं, कल्पनाच करायला नको. माता सावित्री बाई, जर का तू नसती, माता सावित्री बाई, जर का तू नसती, आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्री बाई, जर का तू नसती, माता सावित्री बाई, जर का तू नसती. चूल मूल आणि पतीचे गुलाम, चूल मूल आणि पतीचे गुलाम, पती मागे सती जाणे हेच होते काम, पती मागे सती जाणे हेच होते काम. ज्योतिबांची ज्योती जर उजळलीच नसती, ज्योतिबांची ज्योती जर उजळलीच नसती, आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्री बाई, जर का तू नसती, माता सावित्री बाई, जर का तू नसती. केली नाथ मातू त्या विरोधकांची, केली नाथ मातू त्या विरोधकांची. पहिली शिक्षिका तू ठरली भारताची, पहिली शिक्षिका